नमस्कार, द मम्मा काडो फ्लेवर्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाचा शिरा। त्याच्यासाठी इथे पीठ लागणार आहे। ते मी एक बोल घेतलेला आहे। आपला हिरो इन्ग्रेडियंट्स ते तूप आहे। मी इथे थोडासा डिंक पण घालणार आहे। चवीपुरतं मीठ लागेल, थोडंसं विलायची आणि 2 लवंगा आणि 2-3 मिऱ्या आहेत ते वाटण्यासाठी। आणि चव पण छान येते मिठाने। कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकाल तर ते अगदीच टेस्टी लागतं विदाउट मिल्क यूजिंग। हे आपल्याला थोडासा रवा लागेल, कारण गव्हाच्या पिठाचं गरं तेव्हा चिकट होण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणून याच्यासाठी थोडासा रवा लागेल। तोही 2 स्पून अराउंड आहे। इथे साखर लागेल, तुमच्या आवडीनुसार गोड जशी तुम्हाला हवी आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि इथे काही नट्स आहेत, त्यामध्ये काजू, बदाम आणि मनुके आहेत। आणि गरम पाणी आपल्याला लागणार आहे। तुम्ही पाहू शकता इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। सायमल्टेनियसली इथे मी कढई ठेवलेली आहे। आता प्रथम याच्यामध्ये आपण तूप घालून घेऊया। तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त लागेल, हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा घाला। मी वरतून पण घालणार आहे जेव्हा आपला शिरा रेडी होईल तेव्हा। तर आपलं तूप गरम झालेलं आहे। या टायमिंगला आपण जे आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते मी टाकून देणार आहे आणि त्याला थोडंसं फ्राय करून घेणार आहे। मनुके नाही घातले तुम्ही आत्ता तरी चालतात, कारण ते फुगतील जास्तच, पण मला यात निवडायला वेळ लागेल, सो मी यात असेच टाकणार आहे। हे पाहू शकतात आपले ड्रायफ्रूट्स हे छान असे रोस्ट झालेले आहेत तुपामध्ये, तुम्ही पाहू शकता। तर हे आपले रोस्ट झालेले ड्रायफ्रूट्स आहेत। तर आता आपण याच तुपामध्ये डिंक घालून घेणार आहेत आणि त्याला छान असं खरपूस होईपर्यंत भाजणार आहेत, जेणेकरून ते क्रिस्पी होतील। तुम्ही पाहू शकता आपलं हे डिंक जे आहे ते छान प्रकारे फ्राय झालेलं आहे। आता मी काढून एका प्लेटमध्ये घेतो। तर आता हे आपण पीठ यात घालून घेणार। हे गव्हाचं पीठ आहे। हळूहळू ढवळत घ्यायचं, कारण याचे लम्प्स होण्याचे चान्सेस असतात, म्हणून व्यवस्थित। तुम्ही पाहू शकता आपलं हे असं छान खरपूस फ्राय होत आहे। आणि त्याच्यानंतर मी थोडासा रवा अगदी 2 चमचे त्यात घालून घेणार, कारण याच्या गाठी होणार नाही जेव्हा आपण पाणी ॲड करू। तर यात मी विलायची अशी काढून घेतलेली आहे। 2 लवंगा आणि 2-3 मिऱ्या आहेत। तर त्याला मी छान वाटून घेईन आणि यातच आपण जे फ्राय केलेलं डिंक आहे तेही मी त्यातच टाकून वाटून घेईन। हे असं वाटण केलेलं आहे, त्यात मी थोडंसं मीठ घालते आणि मग ते टाकते। यात मी हे आपण जी तयार केलेली पूड आहे, वेलची व मिरं आणि लवंग आणि थोडंसं मीठ, त्याची पूड घालून घेते। यू कॅन सी किती छान कलर आलेला आहे। आपलं पीठ अगदीच सुंदर भाजून झालेलं आहे। खरपूस असं गोल्डन सोनेरी कलर झालेला आहे, ब्राऊन। सो या टायमिंगला आता आपण जे ड्रायफ्रूट्स आणि बाकीचे गोष्टी आहेत ते टाकून घेऊया। हा डिंक वाटून घेतलेला आहे, हाही घालूया आपण। त्यात डिंक घालून घेतलेला आहे। याच्यानंतर ड्रायफ्रूट्स पण मी थोडेसे रोस्ट केलेले वाटून घेतले, थोडे जाडे भरटे, आणि तेही या टायमिंगला आता आपण गरम केलेलं पाणी यात घालून घेऊया। अंगावर उडण्याचे खूप चान्सेस असतात, म्हणून मी अगोदर टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। थोडं पाणी टाकून तुम्ही पाहू शकता आपला शिरा किती सुंदर दिसत आहे, टेम्पटिंग असा। यात थोडंसं पाणी घालून होतं अजून। तुम्ही पाहू शकता आपला शिरा किती सुंदर तयार होऊन आलेला आहे। आउटकम याचं यू डोंट बिलीव। सी, फ्लॅशलाईट लावली तेव्हा किती सुंदर दिसत। या टायमिंगला आता आपण यात साखर घालून घेऊया। आवडीनुसार तुमच्या साखर तुम्ही घाला। मी साधारण 4 चमचे साखर घातलेली आहे, कारण पीठ आपलं हे एक बोलला पण थोडंसं कमी होतं, सो एवढं सफिशियंट असेल। याला छान विरघळून घ्या। तूप व्यवस्थित घातलं ना, आपला शिरा असा चिकट नाही होत, व्यवस्थित खडा प्रसाद कसा असतो तसा होतो, छान असं सुंदर।
तुम्ही पाहू शकता आपला हलवा हा रेडी आहे. इट्स रिअली रेडी टू सर्व. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. मी आता तुम्हाला सर्व करून दाखवतो. सबस्क्राइब करा. Thank you so much. See you in the next video. Till then, stay healthy, stay happy. Bye bye.